माझ्याकडं एक क्लायंट आला, तो त्याच्या मुलाला घेऊन आला होता आणि त्याला IT मध्ये जॉब लागला होता आणि 50,000चा दर महिन्याचा पॅकेज चालू झालं होतं. आणि मग काय तर वडील म्हणले की याला थोडंसं फायनान्शियल लिटरसी वगैरे शिकवा. मग मी बघितलं तर त्याच्या हातामध्ये आयफोन होता. पहिल्या पगारातच त्यांनी आयफोन घेतला असं वडिलांनी सांगितलं. त्यांना जरा ते खटकलं होतं, म्हणूनच ते माझ्याकडे घेऊन आले होते. थोडेसे काही थंब रूल्स मला त्याला सांगावे वाटतात आणि ते तुम्हालाही कळावेत, म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर पहिला थंब रूल हा की जर मला मोबाईल घ्यायचा असेल तर 15 दिवसाच्या तुमचा जो महिन्याचा पगार आहे त्याच्यात 15 दिवसाचा जो पगार होतो तेवढ्या किमतीचाच फक्त मोबाईल घेतला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला 1,00,000 रुपये पगार असेल तर 50,000 किमतीचा, जर तुम्हाला 50,000 पगार असेल तर 25,000 रुपयाचाच फक्त मोबाईल घेतला पाहिजे, ना की 1,25,000चा मोबाईल घेतला पाहिजे. हे पहिला थंब रूल. दुसरा थंब रूल, तुम्हाला मोटरसायकल घ्यायची आहे तर आता ही मुलं लगेच बुलेट घ्यायला जाणार किंवा लगेच हार्ले डेव्हिडसन घेणार. तर ऍक्च्युअल ती कंडिशन मला EMI मिळतोय वगैरे ह्यामुळे हे जे घटनाक्रम होतो म्हणजे उदार की जिंदगी जगण्याचा प्रकार, तर त्याच्यामुळे सगळं पुढचं फायनान्शियल प्लॅनिंग ढासळतं. तर तसं होऊ नाही वाटत असेल तर हा दुसरा थंब रूल आहे की जर मला 2 व्हीलर घ्यायची आहे तर मला 1 महिन्याच्या पगारा इतकीच किमतीची 2 व्हीलर घेतली पाहिजे. म्हणजे मला 1,00,000 पगार आहे तर 1,00,000, ह्याच्यापेक्षा जास्त किमतीची नाही. त्याच्यानंतर तिसरा थंब रूल आहे कार घ्यायची आहे तर कार घेतली पाहिजे ती तुमच्या 1 वर्षाच्या पगारा इतकीच किमतीची कार घेतली पाहिजे. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला समजा तुम्हाला पॅकेज आहे 1 वर्षाचं 5 लाखाचं, तर तुम्ही 5 लाखाचीच कार घेतली पाहिजे, ना की 10 लाखाची कार घेतली पाहिजे. त्यामुळे हे तिसरा थंब रूल. चौथा थंब रूल, तुम्हाला फॉरेन ट्रिप्स किंवा कुठली ट्रिप्सला जायचंय तर ट्रिपला किती खर्च केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की कुणीतरी फेसबुकवर पोस्ट टाकलेली असती, आम्ही ह्या ट्रिपला जाऊन आलो होतो, आम्ही त्या ट्रिपला जाऊन आलो. त्यामुळे स्टेटस सिम्बॉल म्हणून आजकाल लोक लगेच ट्रिपला जाण्याची धडपड करत असतात. तर थंब रूल हे सांगतो की 3 महिन्याच्या पगारा इतक्या किमतीचं तुम्ही वर्षातनं 1 ट्रिप करावी किंवा 2-3 ट्रिप करणार असेल तर त्या 3 महिन्याचं तुमचं जेवढं सॅलरी आहे, म्हणजे समजा तुम्हाला 1,00,000 सॅलरी आहे तर 3,00,000 रुपये आहे इतक्याच किमतीची 3,00,000 रुपये एवढीच खर्च करावा वार्षिक ट्रिपसाठी, त्याच्यापेक्षा जास्त करू नये. त्याच्यानंतर पुढचा थंब रूल जो आहे तो म्हणजे स्वतःचं घर. बऱ्याच वेळा IT प्रोफेशनल 1,00,000चा पगार आहे आणि 1 कोटीचं घर घेतात. तर ऍक्च्युअल तसं नाही पाहिजे. 5 वर्षामध्ये म्हणजे 1,00,000 गुणिले 5 वर्ष केले तर कंडिशन ही की 12 पंचे 60 म्हणजे 60,00,000 रुपयाचंच घर घेतलं पाहिजे. 60,00,000पेक्षा पुढच्या किमतीचं घर नाही घेतलं पाहिजे. मी पुन्हा रिपीट करतो, 15 दिवसाच्या पगारा इतकंच मोबाईल, 1 महिन्याच्या पगारा इतकी 2 व्हीलर, 3 महिन्याच्या पगारा इतकं ट्रिप, 1 वर्षाच्या पगारा इतकी 4 व्हीलर आणि 5 वर्षाच्या पगारा इतकं किमतीचं घर. हा थंब रूल जर पाळला तर आर्थिक साक्षरता बऱ्यापैकी मेंटेन राहील आणि EMIच्या ट्रॅपमध्ये जाण्यापासून तुम्ही वाचाल. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही थोडेसे निर्णय घ्यावे असं मला वाटतं. थँक्यू.